वाजेपर्यंत मुंबई रिकामी करा असे आता आदेश हायकोर्टाकडून देण्यात आलेले आहेत। कारवाईबाबत वस्तुस्थिती कळवा असं हायकोर्टाने सांगितलं आहे। हायकोर्टाने आता राज्य सरकारला या संदर्भात आदेश दिलेले आहेत। सुनावणी ही पार पडली। मुंबई शहर आम्हाला सामान्य हवा आहे असं हायकोर्टाने म्हटलंय। 3 वाजेपर्यंत या ठिकाणी मुंबई रिकामी करा असे आदेश असे निर्देश आता हायकोर्टाने राज्य सरकारला दिलेले आहेत। आझाद मैदानावर या ठिकाणी मनोज जरांगे यांचं आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी लाखोंच्या संख्येने मराठा बांधव हे मुंबईमध्ये दाखल झाल्यानंतर या ठिकाणी मोठ्या संख्येने वाहतूक कोंडी पाहायला मिळते। याचा परिणाम रेल्वे वाहतुकीवरती रस्ते वाहतुकीवरती झालेला पाहायला मिळत होता आणि यावर आता हायकोर्टाने 3 वाजेपर्यंत मुंबई रिकामी करा असे आदेश दिलेले आहेत। आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य आपल्या सोबत जोडलेले आहेत। भाग्यश्री, हायकोर्टाने आता आदेश दिले आहेत 3 वाजेपर्यंत मुंबई रिकामी करा, काय या संदर्भात माहिती? नक्कीच आपण बघतोय की हायकोर्टाने 3 वाजेपर्यंत त्यांना रिकामं करायला सांगितलेलं आहे, कारण बेकायदेशीर पद्धतीने हे आंदोलन सुरू आहे असं थेट न्यायाधीशांनी म्हटलेलं आहे। त्याचं कारण सतीश माने शिंदेंना मराठा चेहरा म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी तिथे आज उभं केलेलं होतं। सतीश माने शिंदे हे एक अतिशय नावाजलेलं नाव आहे। या सगळ्या क्षेत्रामधलं अभ्यासक चांगले आहेत, ते वकिलीचा अभ्यास त्यांचा खूप दांडगा आहे। मात्र या सगळ्यामुळे त्यांनी मनोज जरांगे पाटील यांची बाजू घेताना सुरुवातीला त्यांनी अपोलाइज केलं, मी माफी मागतो की काही हुल्लडबाजींमुळे ह्याच्यावर गालबोट झाले, पण सगळ्यांना त्रास याचा नाही व्हायला पाहिजे किंवा याची आम्ही जबाबदारी घेतो। मनोज जरांगे पाटलांना आम्ही विविध पद्धतीने सूचना द्यायला सांगतो असं सांगितलं। मात्र त्यानंतर आपण बघतोय की जेव्हा सरकारकडनं वीरेंद्र सराफ जेव्हा वकील बोलले त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला कोणतीही परवानगी दिलेली नाही। त्याच्यावर सतीश माने शिंदे म्हणाले की आम्ही परवानगीची वाट बघत होतो, आम्हाला कोणत्याही यांच्याकडनं आम्ही लेटर दिलं, मात्र यांच्याकडनं आम्हाला कुठलंच उत्तर आलेलं नाहीये। याचा अर्थ वीरेंद्र सराफ असं म्हणाले की याचाच अर्थ असा आहे की आम्ही तुम्हाला कोणतीही परवानगीच दिलेली नाही, आम्ही तुम्हाला नाही पण म्हटलं नाही, होई म्हटलं नाही। याचा अर्थ तुम्ही समजून घ्यायला हवं होतं की तुम्हाला परमिशन नाही तरी देखील तुम्ही तिथे आंदोलन करताय। त्याच्यानंतर कोर्टाने सांगितलं की हे अनधिकृत आहे, इथे या एरियामध्ये महत्वाची कार्यालय आहेत, महत्वाच्या शाळा आहेत, महाविद्यालय आहेत, त्यामुळे अशा पद्धतीने मुंबईकरांचे करणं उभत नाही। पोर्ट एरिया आहे, ऐतिहासिक एरिया आहे, अशा पद्धतीने मुंबईत घाण करणं तुम्हाला शोभत नाही किंवा अशा पद्धतीने तुम्ही आंदोलन करू शकत नाही, अशा पद्धतीचं वक्तव्य देखील न्यायाधीशांनी केलेलं पाहायला मिळालं। श्री चंद्रशेखर मुख्य न्यायाधीश श्री चंद्रशेखर आणि आरती साठे यांच्या खंडपीठाने हे सगळं सुनावणी ऐकली आणि त्याच्यावर आदेश दिलेले आहेत आणि आता 3 वाजेपर्यंत रिकामं करायला सांगितलेलं आहे ग्राउंड आणि 3 वाजल्यानंतर अहवाल सादर करायला सांगितलंय कोर्टामध्ये आणि हा अहवाल सादर झाला नाही आणि जर ग्राउंड रिकामं झालं नाही तर आम्हाला आमचे अधिकार वापरावे लागतील आणि तर आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल, अशा पद्धतीचं वक्तव्य जे आहे ते न्यायाधीशांनी केलेलं पाहायला मिळालं। भाग्यश्री, धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।